नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी आपण इयत्ता 5वीचं परिसर अभ्यास भाग 1 हे पुस्तक अभ्यासतो आहेत आणि 17वा धडा आपण इथे वस्त्र आणि आपली गरज याचा अभ्यास करणार आहोत. यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये TETच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हे प्रकरण TETसाठी पेपर 1साठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला खूप सोपं वाटतं की वस्त्र आणि आपले कपडे आपल्याला सगळं माहिती आहे, पण असे प्रश्न विचारले जातात की त्याचे उत्तरं तिथे आपल्याला प्रश्नपत्रिकेत सापडत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचा हे महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग कुठे कुठे चालतात, तर इचलकरंजीचे कपडे. तर इचलकरंजी कुठे आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूरला काय प्रसिद्ध आहे? तर सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. हिमरू शाल औरंगाबादला. येवला साडी तर येवला साडी नाशिक. आणि पैठणची पैठणी हे औरंगाबादमध्ये आहे. तर पैठणी कोणत्या चिन्हाने दर्शवलेली आहे? त्यानंतर हिमरू शाल, सोलापुरी चादर, इचलकरंजीचे कपडे. तर तुम्ही ते बघू शकतात नकाशामध्ये. त्यानंतर बघा साड्यांचे प्रकार दिलेले आहे. लखनवी चिकन, काश्मीरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोचमपल्ली, नारायणपेठ, कांजीवरम, पटोला, म्हैसूर सिल्क असे साड्यांचे प्रकार आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात या साड्या आपल्याकडील विविधता दाखवतात. तर हे जे काही हे ग्रीन कलरचा चौकोन दिलेला आहे त्यातले नावं पाठ करणं गरजेचं आहे, कारण तिथे त्या साड्यांच्या प्रकारावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सोलापुरी चादरवर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघा आंतरराष्ट्रीय सीमा, राज्य सीमा, केंद्रशासित प्रदेश सीमा, देशाची राजधानी दिल्ली. त्यानंतर चंदीगड हे पंजाबची राजधानी आहे. तर राजधान्या पाठ हव्यात आणि महाराष्ट्र राज्याला गुजरातची बाँड्री आहे. त्यानंतर कर्नाटकची आहे, तेलंगणाची आहे, छत्तीसगडची आहे, मध्य प्रदेशची आहे. मध्य प्रदेशच्या भागाला कोणते कोणते जिल्हे आहेत, गुजरातकडे कोणते कोणते जिल्हे आहेत. त्यानंतर गोव्याची आहे, तर गोव्याला कोणते कोणते जिल्ह्यांची सीमा आहे. त्यानंतर कर्नाटकची सीमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि TETला महाराष्ट्रातलेच प्रश्न विचारले जातात. मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण आहे. या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्यांचे कापड तयार करणे सुलभ होते. मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे. हा एक महत्त्वाचा भाग इथे दिलेला आहे. पर्यावरण आणि आपण लोहमार्ग. तर पहिला लोहमार्ग आपल्याला माहीत आहे कुठे चालू झाला, ठाणे ते मुंबई. जैवविविधता टिकवण्याचे प्रयत्न हा एक महत्त्वाचा भाग आहे. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान असे म्हणतात. आणि राष्ट्रीय उद्यान वन्यजीवन संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाचे क्षेत्र राखून ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. हे जे काही 2 उद्यानं आहेत ते कुठे आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभयारण्य कुठे आहेत? तर विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे या वनक्षेत्र राखीव ठेवले जातात, त्याला अभयारण्य असे म्हणतात. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे
मायनी तलाव तयार झाला आहे आणि आशियातील सायबेरिया प्रदेशातून तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तिथे घरटी बांधतात, अंडी घालतात. पिल्ले मोठी झाल्यावर ते पिल्लांसह परत जातात. हे ते रोहित पक्षी आहेत. माळढोक नर सोलापूर जिल्ह्यातील नागनज येथे माळढोक पक्ष्याचे अभयारण्य आहे. येथे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चाली पद्धतीला प्रसिद्ध आहेत. मोराची चिंचोली हे गाव पुणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोरांसाठी प्रसिद्ध आहे. हे बघा, हा एक महत्त्वाचा भाग आहे. देवराई एक वरदान. हा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये TETला विचारला गेलेला आहे. आणि देवराई हे आपल्याला वाटतं की एखादं धार्मिक स्थळ असावं, पण नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे. देवराई हे एक त्याचे उदाहरण आहे. देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना या भागात राहणाऱ्या लोकांची असते आणि या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळे देवराईतील झाडं आजही सुरक्षित आहेत. महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना शरण वने म्हणून ओळखल्या जातात. देवरायांमध्ये वनस्पतीचाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. या देवराया प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावे लागतील. तर ही देवराई दाखवलेली आहे. तर हा एक मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये देवराईवर एक प्रश्न विचारला जातो आणि तो 100% TET 2024लाही विचारला जाईल. तर आपण आज महत्त्वाचे 2 ते 3 प्रश्न TETला विचारले गेलेले आहेत त्याबद्दल भाग बघितला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.